दुसऱ्या दिवसातील पहिला सामना असेल वाशी रॉयल्स वर्सेस संस्कृती 11 शिरोणे. कालच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळालं CR पाटील तुर्बे फाउंडेशन तुर्बे हा संघ देखील टॉप 3 ला क्वालिफाय झालाय. पाहूया आज कोणता संघ टॉप 3 मध्ये जागा बनवेल. वाशी रॉयल संघाला विनंती करतोय पुन्हा एकदा की लवकरात लवकर फलंदाज उतरायच्या मैदानात. क्षेत्ररक्षण देखील लागले आणि पंच कधीपासून मैदानाचा ताबा घेऊन उभा आहेत. एक एक्स्ट्रा प्लेयर देखील पाठवायचा आहे वाशी रॉयल संघ. तर दुसऱ्या दिवसातील पहिला सामना आणि वाशी रॉयल संघाकडनं फलंदाज उतरत हमजा खान आणि प्रशांत. पहिला षटक संस्कृती 11 शिरवणे संघाकडनं घेऊन येते प्रथमेश कुंभार. एक चांगला गोलंदाज यंग टॅलेंट शिरवणे संघाचा. आणि समोर असेल अजून एक यंग टॅलेंट हमजा खान, सध्याच्या हंगामात खूप चर्चेत असलेला प्लेयर. एक चांगली लढत पाहायला मिळेल. दुसऱ्या दिवसातील पहिला सामना गोलंदाज पहिला षटक घेऊन येते प्रथमेश कुंभार. पहिला चेंडू समोर हमजा खान. पाहूया पहिला चेंडू टाकलाय, चांगला फटका होता परंतु क्षेत्ररक्षक देखील तैनात आणि एक धाव सहजरित्याने काढले. एक संघाचा श्रीगणेशा होते. एक चेंडू नंतर धाव संख्या होते ती 1. आणि आता मात्र स्ट्राईक वेळेल प्रशांत. पॉवर प्लेचा षटक आणि पॉवर प्लेच्या षटकात जास्तीत जास्त धावा जमवण्याचा देखील प्रयत्न असतो तो फलंदाजांचा. दुसरा चेंडू टाकलाय, चांगला चेंडू खोलवर पद्धतीचा चेंडू आणि चेंडू जातो इथं निर्धाव. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या षटकात प्रथमेश कुंभार. ऑन द स्ट्राईक प्रशांत. तिसरा चेंडू टाकला, इथे मात्र अपील करताना जोरदार अपील आणि इथे मात्र फलंदाज होते बाद. पहिला झटका, पहिला हादरा बसतोय वाशी रॉयल संघाला आणि इथे मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते संस्कृती 11 शिरवणे संघाचा प्रथमेश कुंभार यांच्या माध्यमातून. 4 चेंडू नंतर धाव संख्या झाली ती 1. 3 चेंडू नंतर धाव संख्या झाली ती 1 धाव आणि 1 गडी देखील बाद होतोय. अपील करताना जोरदार अपील आणि इथे मात्र फलंदाज होते बाद. पहिला झटका, पहिला हादरा बसतोय वाशी रॉयल संघ.
ते मात्र अपील करताना जोरदार अपील आणि इथे मात्र फलंदाज होते बाद पहिला झटका पहिला हादरा बसतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते प्रथमेश कुंभार यांच्या माध्यमातून. 3 चेंडूत फक्त एकच धाव खर्च केले ते हे पॉवर प्लेचे षटकात. आणि पॉवर प्लेचे षटक म्हटलं तर धावा जमवण्याचं षटक असतं, परंतु तिथे मात्र काहीसा बांधून ठेवते फलंदाजांना. मी म्हटलं होतं की यंग टॅलेंट एक चांगला गोलंदाज नेहमीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते प्रथमेश कुंभार यांच्या माध्यमातून. आता मात्र स्ट्राईकवर असेल तो धनेश. चौथा चेंडू इथे मात्र बॅक टू बॅक विकेट, बॅक टू बॅक झटके बसतात वाशी रॉयल संघाला. आणि आता मात्र हॅट्रिक वर असेल तो प्रथमेश कुंभार. असंच 2 चेंडू बॅक टू बॅक 2 विकेट इथे मिळवताना पहिला LBW दुसरा बोल्ड क्लीन बोल्ड करताना धनेशला पहिला चेंडू फेस करत असताना असंच बाद होते धनेश. आणि 4 चेंडू नंतर धाव संख्या झाले ते 2 धावा. चेंडू इथे मात्र बॅक टू बॅक विकेट, बॅक टू बॅक. अजूनही 2 चेंडू शिल्लक या षटकातील. धाव संख्या झाली ती 1. हॅट्रिक असेल गोलंदाजचा प्रथमेश कुंभार. आणि स्ट्राईकवर येईल तो बॅट्समन धनेश यांची जागा भरून काढण्यासाठी चिराग. हॅट्रिक बॉल घेऊन येईल प्रथमेश कुंभार. ऑन द स्ट्राईक चिराग. आणि इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू, पुन्हा एकदा चेंडू जातोय निर्धाव. 5 चेंडूत फक्त एकच धाव खर्च केले ते हे पॉवर प्लेच्या षटकात. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते काहीसा बॅकफुटवर ढकलताना वाशी रॉयल संघाला. आणि शेवटचा चेंडू या षटकातील. आणि इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि फक्त एक धाव खर्च केले ते पॉवर प्लेच्या षटकात प्रथमेश कुंभार यांनी. आणि 1 षटकानंतर धाव संख्या झाली ती 1. दुसरा षटक घेऊन येईल पॉवर प्लेचा षटक देखील असेल. आणि गोलंदाज असेल शुभम शर्मा. आणि स्ट्राईकवर असेल तो इन फॉर्म बॅट्समन हमजा. पहिला चेंडू फेस करत असताना 1 धाव काढल्यानंतर 5 चेंडू नॉन स्ट्राईकवर उभा होता, परंतु आता स्ट्राईक मिळाले. दुसरे षटकातील पहिला चेंडू खेळलाय आणि इथे मात्र चेंडू जाते सीधा घोषित क्षेत्रात. 1 ने धावसंख्या वाढते. एक शांत पद्धतीचं क्रिकेट पाहायला मिळतोय आपल्याला वाशी रॉयल संघाकडनं. तितकंच अटॅकिंग खेळत असताना शिरोणे संघ. दुसरा चेंडू इथे मात्र काहीसा सन्मान देताना आणि 1 धाव सहजरीतीने पूर्ण केली.
पहिला षटक चांगला फेकल्यानंतर दुसरा षटक देखील दोन चेंडू इथे चांगल्या पद्धतीने टाकताना पाहायला मिळतोय शुभम शर्मा. तिसरा चेंडू लो फुलटॉस होता परंतु एक धाव इथे धावून काढलेली आहे. चांगली गोलंदाजी वारंवार पाहायला मिळते शिरोना संघाकडनं. धावसंख्या होती ती 4. काहीसे मोठे फटका देखील मारायला लागतील वाशी रॉयल संघाला पॉवर प्लेचं षटक. आणि जसंच मी म्हटलं होतं की मोठे फटके देखील मारायला लागते, इथे मात्र मोठा फटका येतोय. चेंडू जातोय सीधा सीमारेखा पार. 4 धावांसाठी चौकार. असेच फटके मारायला लागतील कारण की समोरचा संघ देखील ताकदीचा संघ, चांगला फलंदाजी घेऊन असलेला संघ आहे. आणि आता मात्र पहिला मोठा फटका पाहायला मिळतोय आपल्याला हमजा खान यांच्या माध्यमातून. आणि पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू बॅटची एज घेऊन जातो सीधा घोषित क्षेत्रात. आणि धावसंख्या होते ती 9 धावा. शेवटचा चेंडू या षटकातील पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू. आणि पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकायचा प्रयत्न होता पण तो चेंडू जाते वाईड. आणि नवी मुंबईतील एक हिंदी कॉमेंटेटर सचिन गिरी, एक उत्कृष्ट आणि चांगले कॉमेंटेटर, यांचं देखील इथं आगमन होतंय. इथे मात्र काहीचा फंबल झालाय. एक धाव धावून काढले, दुसरे धावायचा देखील प्रयत्न आणि ते देखील यशस्वीरित्याने पार पाडतोय. आणि धावसंख्या होते ती 2 षटका अखेरीच 11 धावा, 12 धावा. Hello, check. Hello, check. सुस्वागतम श्री वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आई गावदेवी 11 शिरवणे आयोजित शिरवणी चैंपियंस ट्रॉफी 2026 में आप सभी का हार्दिक स्वागत. और पहले ही मैच में वाशी रॉयल्स बनाम संस्कृति 11 शिरवने टीम आमने सामने इस मैच में. और सागर तरे आ चुके हमारे परमित. वेलकम, आपका स्वागत है. आज हमारे शिरवने टीम शिरवने चैंपियंस ट्रॉफी के सभी आयोजक आप देख सकते हैं यहाँ पर उपस्थित. अमर वारंगे, केतु और जिनमें मेरे साथ स्कोरिंग करते हुए. सांस्कृतिक 11 शिरवने टीम पहले फील्डिंग करते हुए. और अब तक स्कोर की बात करें तो वाशी रॉयल टीम का स्कोर हुआ है तीसरे ओवर की प्रगति पर 12 रन. धीमी शुरुआत कहीं नहीं होगी यहाँ पर खासतौर पर बल्लेबाजों द्वारा, लेकिन अब यहाँ पर थोड़ा सा रनों की गति को बढ़ाना होगा बल्लेबाजी टीम को स्पेशली. और जब तक वहाँ पर हमजा है तो बड़े हिट्स हम यहाँ पर देख सकते हैं. बहरहाल नए बल्लेबाज अब विकेट गिरने के बाद 45 नंबर जर्सी में विनायक आए, ये भी बड़े हिट्स लगा सकते हैं. लेग साइड जो इनका एरिया काफ़ी स्ट्रांग माना जाता है, लेकिन खास तौर पर आज
ऐसे सिचुएशन पे आए कि यहाँ पर एक पिंच हिटिंग वाली पारी की आवश्यकता वाशी रॉयल्स टीम के लिए। इस सीज़न काफ़ी अच्छी प्रदर्शन रहा है वाशी रॉयल टीम का। दीवा का मैदान हो, नवी मुंबई के अलग अलग जगहों पर यहाँ पर जाकर अपने अच्छे खेल का प्रदर्शन दिखाया है। लेट्स सी आज कैसा प्रदर्शन रहेगा शिरोने टीम के अगेंस्ट। राउंड द विकेट अपील की गई, लेकिन कहीं ना कहीं अंपायर ने नॉट आउट का कॉल दिया और लेग बाय का 1 रन ऐड होगा स्कोर कार्ड में। स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 13 पर। आई गावदेवी 11 शिरोने आयोजित शिरोने चैंपियंस ट्रॉफी 2026 नए साल का एक शानदार प्रतियोगिता। बैक ऑफ द लेंथ बॉल विड्थ दिया था अवे फ्रॉम द बॉडी गेंद, लेकिन वाइड करार दिया गया। जितने दर्शक हमारे की स्कोरर के माध्यम से जुड़े उन सभी का हार्दिक स्वागत है। सौरभ और उनकी टीम शानदार कार्य करते हुए, और कल भी पहले दिन यहाँ पर ढेर सारे व्यूवर्स जुड़े हमारे साथ, और अभी तक अपने चैनल को सब्सक्राइब नहीं किया तो फटाफट चैनल को सब्सक्राइब कर लीजिए। 2000 के करीब सब्सक्राइबर हमारा मीटर। बॉलर तैयार एक बार फिर, राउंड द विकेट दायां से। बड़ा हिट इस बार, खड़े खड़े खेला यहाँ पर, लेकिन जबरदस्त वहां पर फॉलो थ्रू में एफर्ट देखने को मिला है। ऊपर जो आपको टावर्स के वायर नजर आ रहे हैं वहां पर गेंद लगने के बाद नीचे की तरफ आया वापस, रिटर्न डाइवर्ट हुआ गेंद। इस बीच सिंगल। स्ट्राइक पे लेफ्ट हैंड, राइट हैंड लेफ्ट हैंड कॉम्बिनेशन फिलहाल आपको मैदान पे नजर आता हुआ। मिस टाइम स्ट्रोक, कुछ खास टाइम नहीं था, बैट के बिल्कुल टो पर गेंद लगाया। सिंगल मिलेगा हमजा को। शॉट खेलते समय अगर बॉल वायर पर लगता है और बड़ा हिट होगा तो बड़ा हिट माना जाएगा, और अगर कैच पकड़ा जाता है वायर पर लगकर 30 यार्ड सर्कल के अंदर, देन नॉट आउट रहेंगे खिलाड़ी। पहले ही शॉट खेल बैठे इस मर्तबा, ऑन साइड की तरफ खेलने चाह रहे थे। एक और वाइट बॉल, थोड़ा सा एक्स्ट्रा खर्च कर रहे 33 नंबर की जर्सी में गेंदबाजी करते हुए गेंदबाज ओम। आज के सुबह का ये पहला मुकाबला सांस्कृतिक 11 शिरोने बनाम मुकाबला आप देख सकते हैं वाशी रॉयल के बीच। विनायक स्ट्राइक पर, ड्राइव अच्छा किया है, लेकिन लॉन्ग ऑफ में खिलाड़ी वहां पर तैनात है। 1 रन भाग के पूरा करेंगे, और फील्डिंग अच्छी हुई है और 1 ही मिलेगा। सिंगल के साथ स्कोर पहुंचा 18 स्कोर कार्ड। 3 ओवर का खेल पूरा। 3 ओवर के खेल के बाद 5 ओवर के इस मैच में वाशी रॉयल टीम ने शुरुआती 3 ओवर्स में रन बनाए 18। भव्य दिव्य आयोजन हम देख रहे हैं नए साल में हमारे गांव देवी 11 शिरोने के माध्यम से। पहला प्राइज 1 लाख, रनर अप टीम के लिए 50, तीसरे क्रमांक पर जो टीम होगी टॉप 3 में 25,000, और तीनों दिन के खेल से एक एक टीम ट्रायंगुलर में प्रवेश करेंगे। कल CR पाटिल फाउंडेशन कुमार 11 तुर्बे टीम ने टॉप 3 में जगह बनाया। आज देखना है कौन सी टीम टॉप 3 में पहुंचेंगे। चौथे ओवर की शुरुआत होने जा रहा है, और चौथे ओवर में गेंदबाजी के लिए आया प्रथमेश कुंभार। एक्सपीरियंस गेंदबाज है, और पिछले 2-3 साल में इन्होंने काफ़ी प्रभावित किया अपने खेल के माध्यम से। जबरदस्त इनका गेंदबाजी रहा है। डेथ ओवर में अक्सर हमने वेरिएशंस देखे हैं गेंदबाजी में, कटर्स पर ज़्यादा ध्यान देते हैं, और एक अच्छे गेंदबाज है प्रथमेश कुंभार। सामने विनायक, लेंथ अच्छा था लेकिन लाइन हल्की सी लेग स्टंप को छोड़कर जाते हुए गुरुनाथ पाटिल सर का इशारा था। व्हाइट का ऑफिशियल अंपायर आप देख सकते हैं उदय तांडिल, गुरुनाथ पाटिल डिमांडिंग और ट्रेंडिंग अंपायर्स टेनिस बॉल क्रिकेट में आज के दौर पर। ऑन फील्ड अंपायर आपको नजर आ रहे हैं। स्कोर आगे बढ़ता हुआ एक्स्ट्रास के साथ अब 19 पर जा पहुंचा है वाशी रॉयल्स टीम का। बॉलर तैयार प्रथमेश, इस बार लॉफ्ट किया है बॉल हवा में, डीप लॉन्ग ऑन पे खिलाड़ी वहां पर इंटरेस्टेड नजर आ रहे हैं। एफर्ट लाजवाब, लेकिन बॉल जब हवा में था
बॉडी जो था खिलाड़ी का वो पूरी तरह बैलेंस नहीं हुआ और लाइन जो है बाउंड्री लाइन का उस पर टच हुआ। इसका मतलब 6 रन बैटिंग टीम के लिए। स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है अब 25 पर। 25 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. आपले संजय दत्त पाटील यांना विनंती असेल प्लीज मंचावर आपलं हार्दिक स्वागत आहे या ट्रॉफीमध्ये. आई गावदेवी शिरोने आयोजित. ओ यहाँ पर लास्ट मोमेंट पे लेट कट करना चाह रहे थे लेकिन ऑफ कटर की बॉल थी, पड़ने के बाद अंदर आया और विकेट कीपर का एक अच्छा जजमेंट वहां पर और कैच पकड़ा है 1 हैंडेड. विकेट गिरा एक और यहाँ पर. एक बड़ा हिट लगाने के बाद विनायक का विकेट खोया है वाशी रॉयल टीम ने 25 के स्कोर पर. शिरोने चैंपियंस ट्रॉफी 2026 हम देख रहे दोस्तों और आए हुए हमारे सभी दर्शकों का, सभी खिलाड़ियों का हार्दिक स्वागत. और जितने भी हमारे मेहमान आ रहे हैं उन सभी से रिक्वेस्ट है प्लीज मंच पर आइए. आपका हार्दिक स्वागत है, सुस्वागतम. नए बैटर अब आए बैटिंग के लिए. नील ये भी अच्छे बल्लेबाज है और जुगांव के मैदान में इन्होंने जबरदस्त पारी खेली थी अपनी टीम के लिए और मैच जिताया था कोपरी टीम के अगेंस्ट. प्रथमेश कुमार विकेट मिला है. ऑफ कटर बॉल पर उन्होंने विकेट चटकाया अपनी टीम के लिए पिछली गेंद पर. आड़े बैट से खेला है, गैप पे बॉल और फिर काफी फास्ट और अच्छे गैप में खेला है स्ट्रोक को नील ने. मिड विकेट रीजन में आता हुआ एक शानदार 4, महत्वपूर्ण मच नीडेड बाउंड्री वाशी रॉयल टीम के लिए और टीम का स्कोर पहुंचा है 29 पर. अच्छा शॉट था, फुल एंड डिलीवरी आगे की लाइन थी और आड़े बैट से इस बार बैट स्विंग और गैप में गेंद और 4 रन मिला. 400 के स्ट्राइक रेट के साथ पारी की शुरुआत की है वाशी रॉयल टीम के लिए नील ने और टीम का स्कोर पहुंचा है अब 29 चौथे ओवर के खेल में. इस बार बैठक स्ट्रोक लगाने का प्रयास था, फॉलोइंग स्वीप, लेकिन लाइन मिस किया बॉलर ने. वेल बोल्ड, अच्छी गेंद, बिल्कुल हार्ड लेंथ पर इस बार गेंद को हिट किया था प्रथमेश ने. प्ले एंड मिस डॉट बॉल आता हुआ वापसी की है प्रथमेश ने एक बार फिर. आखिरी गेंद चौथे ओवर के स्पेल में. स्लोअर ऑन बॉल था, लॉफ्ट किया इस बार. लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी वहां पर गेंद को फील्ड करेंगे. बढ़िया फील्डिंग, एक ही आया है. हमजा स्ट्राइक से दूर रहेंगे इस ओवर में पूरी तरह. स्ट्राइक रखेंगे नील अगले ओवर में. 4 ओवर के खेल के बाद वाशी रॉयल टीम का स्कोर हुआ है पहले बैटिंग करते हुए 30 पर स्कोर. नवी मुंबई ग्रामीण फॉर्मेट में नए साल का ये कैसे पहला प्रतियोगिता आई गावदेवी 11 शिरोने आयोजित शिरोने चैंपियंस ट्रॉफी 2026 हम देख रहे हैं और 4 ओवर के खेल के बाद स्कोर हुआ है टोटल स्कोर कार्ड पर 30 रन्स. लास्ट ओवर की पहली गेंद और फुल टॉस बॉल को हिट किया लॉन्ग ऑन के रीजन में. 1 रन नील के बैट से. स्कोर पहुंचा है 31 पर.
इसके बाद जो अगला मैच होने वाला है गावदेवी शिरोने बनाम एकवीरा एरोली के बीच. एकवीरा एरोली टीम जर कॅप्टन आला असेल तर लगेच आपली उपस्थिती दाखवा. स्टेज जवळ या टीमला विनंती असेल. एकवीरा एरोली डाउन द लेग लाइन था और अंपायर ने स्ट्रेट अवे वाइट कॉल दिया है. एक और रन ऐड होगा स्कोर कार्ड में. स्कोर पहुंचा है 32. 5 ओवर का मैच है. एटलीस्ट कोशिश होगा 10 से 15 रन बनाने का वाशी रॉयल टीम का, तो एक फाइटिंग स्कोर तक पहुंचे. 45 से एक अच्छा टोटल होगा डिफेंड करने के लिए. इस बार ये डेली ब्रेट होगा. डॉट बॉल. पहली गेंद वाइट. आखिरी ओवर में बॉलिंग करने आए जय पाटिल. सांस्कृतिक 11 शिरोने टीम पहले मैच में उतरे अगेंस्ट वाशी रॉयल. हमजा स्ट्राइक पे. हमजा खान. वेल बोल्ड. अपने आप को यॉक कर लिया था इस बार. बैकफुट पे खेलना चाह रहे थे हमजा. ऑन साइड में एक बड़ा हिट लगाने की कोशिश, लेकिन सटीक लाइन, परफेक्ट लाइन. वेल बोल्ड जय. स्कोर हुआ है टोटल 32. अच्छी बॉलिंग. आखिरी ओवर में वेरिएशन और साथ ही साथ परफेक्ट लाइन में चेंजेस देखने को मिल रहा है. इस बार पुल किया है. मिस टाइम स्ट्रोक. अगर कैच पकड़ते भी तो नॉट आउट माना जाता. दौड़ कर रन लेना है. 1 रन. सिंगल. स्कोर आगे बढ़ता हुआ 33 पर अब. अच्छा ओवर ये अब तक सांस्कृतिक 11 शिरोने टीम के लिए, जिसमें एक भी बाउंड्रीज अब तक आया नहीं है. अच्छी बॉलिंग करते हुए जय पाटिल अपनी टीम के लिए. बड़ा हिट यहां पर. सीधे बैट से खेला है. फील्डर को क्लियर करेगा गेंद. लॉन्ग ऑन और साइड स्क्रीन के ऊपर से आता हुआ ये मैक्सिमम नील के बैट से. और ये चाहिए था वाशी रॉयल टीम को, क्योंकि आखिरी ओवर में लास्ट में ब्लास्ट की आवश्यकता थी और बिल्कुल वही किया यहां पर नील ने अपनी टीम के लिए. स्कोर पहुंचता हुआ 39. चलिए मैच बॉल आ चुका है. स्लॉट में इस बार गेंद मिला और एक्शन रिप्ले में आपकी स्कोर यूट्यूब पर देख सकते हैं जिस प्रकार टेलीकास्ट किया जा रहा है. आज कैमरामैन की भूमिका में अजिंक्य और मैत्री पाटिल, ये हमारे 2 हार्ड वर्किंग आप देख सकते हैं कैमरामैन. सौरभ टेक्निकल टीम में की स्कोरर. $39 स्कोर ओवर द विकेट. अगली गेंद. ये देखने लायक दिलचस्प होगा ये निर्णय. अंपायर का वाइट का कॉल आया. स्कोर आगे बढ़ता हुआ अब 40 पर. एक गेंद बाकी है. अगर ये लीगल बॉल माना जाता तो कहीं ना कहीं डॉट बॉल के साथ इनिंग समाप्त होता. चला एकवीरा एरोली टीम याना विनंती असेल नाणेफेकीसाठी लगेच या स्टेज जवळ. एकवीरा एरोली टीमचे कॅप्टन. चला नम्रीची विनंती असेल लगेच टॉससाठी आम्हाला संपर्क करा. एकवीरा एरोली टीम. 5 ओवर के खेल के बाद टोटल स्कोर है स्कोर कार्ड पर 40 और 41 रन. सांस्कृतिक 11 शिरोने टीम को 41 का टारगेट इस मैच में. आई गावदेवी 11 शिरवने आयोजित शिरवने चैंपियंस ट्रॉफी 2026 हम देख रहे हैं. और पहला जो ट्रॉफी हम देख रहे हैं उसके हमारे सर्वे सर्वा कैलाशवासी श्याम सुरेंद्र मित्र मंडल शिरवने उनकी तरफ से रखा गया है. फर्स्ट, सेकंड और थर्ड जो ट्रॉफी हम देख रहे हैं तीनों प्राइज. मैन ऑफ द सीरीज, बेस्ट बैट्समैन, बेस्ट फील्डर, बेस्ट बॉलर और हर मैच के लिए जो प्लेयर ऑफ द मैच अवार्ड है उसके हमारे ट्रॉफी स्पॉन्सर जिनके स्मरणार्थ में रखा गया कैलाशवासी जगन्नाथ बालू मडवी. योगेश मडवी
उनका खास तौर पे हम शुक्र अदा करना चाहेंगे। कैलाशवासी जगन्नाथ बालू मडवी यांच्या स्मरणार्थ योगेश मडवी की तरफ से ट्रॉफी स्पॉन्सर। चला टॉस साठी या एकविरा ऐरोली टीम। फर्स्ट प्राइज इस प्रतियोगिता का 1 लाख, रनर अप टीम के लिए 50 और तीसरे क्रमांक पर जो टीम होगी प्राइज मनी आप देख सकते हैं रहेगा टोटल 25। मीत बोईर आ चुके हैं टॉस के लिए हमारे साथ जुड़ेंगे। एकवीरा 11 ऐरोली वर्सेस गांवदेवी शिरवने। अच्छा बैटल होगा इसके बाद भी अगला मैच, लेकिन इस मैच में भी टारगेट आप देख सकते हैं एक फाइटिंग स्कोर रखा गया है। चला नेक्स्ट मॅच टॉस होतोय पुढच्या मॅच यानंतर। अमर वारंगे यांचा शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत, जे आपले सिनियर खिलाडी सीनियर प्लेयर शिरवणे गावचे त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत। ऑल द बेस्ट दोन्ही टीमला। हेड इज द कॉल, एकविरा ऐरोली टीमला हेड कॉल होता आणि टेल आलाय। बैक टू बैक 2 टॉस। टॉस का बॉस अब तक हो चुके यहाँ पर केतु। वेलकम बैक, एक बार फिर आप सभी का स्वागत है रनचेज में। शिरोने चैंपियंस ट्रॉफी 2026 में आए हुए हमारे सभी खिलाड़ियों का, सभी मेहमानों का तहे दिल से स्वागत है। 41-41 का टारगेट इस मैच में रखा गया है। पावर प्ले इंटरेस्टिंग होगा। अगर वाशी रॉयल टीम ने अगर टाइट बॉलिंग किया, इकोनॉमिक गेंदबाजी करते हैं तो इस मैच को फिर बनाएंगे। अदरवाइज अगर शुरुआत अच्छी मिलती है सांस्कृतिक 11 शिरोने टीम के लिए तो जो मिडिल फेज में उनके लिए ईजी हो जाएगा ये रनचेज। लेट्स सी कैसे होने वाला रनचेज स्टार्ट कैसे करेंगे यहाँ पर दोनों बल्लेबाज। ओपनिंग पैर स्ट्राइक पर होंगे बल्लेबाज प्रथमेश कुंभार, उनके साथ कल्पेश, प्रथम सुतार और उनके साथ कल्पेश नॉन स्ट्राइक एंड पर। हमारे नवी मुंबई के स्टार क्रिकेटर और एक हरफन मौला हार्ड हिटर बैट्समैन अरविंद राणा, सोनू से रिक्वेस्ट होगा प्लीज मंच पर आइए, आपका हार्दिक स्वागत है। अमर वारंगी आपको स्पेशली इनवाइट कर रहे हैं, आइए। अच्छा स्टार्ट, टाइम किया है बॉल को, लेकिन उम्दा कैच वहां पर, रनिंग कैच पकड़ा है लॉन्ग ऑफ के रीजन में। एक अच्छा स्टार्ट यहां पर वाशी रॉयल टीम के लिए विकेट के साथ, और पहली गेंद पर आउट किया है प्रथम को। बड़ा विकेट है, 41 का टारगेट और जवाब में पहली गेंद पर विकेट खोया है शिरोनी टीम ने। चलिए अरविंद राणा, सोनू, उनसे मैं रिक्वेस्ट होगा प्लीज मंच पर आइए, आपका स्वागत है। अगले मैच में आपको खेलते हुए नजर आएंगे। अब इस साल इस सीजन शिरोने टीम में उनका कहते कि चयन और उनके आने से टीम में और स्ट्रॉन्ग कहते कि बैटिंग लाइनअप बना है। हमारे वॉइस ऑफ नवी मुंबई परम मित्र रोहित भोपी आ चुके हैं। वेलकम रोहित, आपका हार्दिक स्वागत है। स्क्वायर लेग पर खिलाड़ी वहां पर शॉर्ट स्क्वायर लेग रीजन में,
और हल्की सी मिसफील्ड और पहले रन चेज में आते हुए। वेलकम रोहित बोपी, आपका हार्दिक स्वागत है। कल जबरदस्त कमेंट्री उनके माध्यम से रहा है। विघ्नेश मडवी और रोहित बोपी कल जोड़ी थे। आज मैं सचिन गिरी और मेरे साथ रोहित बोपी एक बार फिर आपके सामने जुड़ेंगे तीनों दिन। केशु मुथा गेंदबाजी कर रहे हैं, लेदर क्रिकेटर है और टेनिस बॉल क्रिकेट में भी इन्होंने जब भी मौके मिले इनको अच्छी इकोनॉमिकल गेंदबाजी की है। लेफ्ट आर्म बॉलर है और इनकी खासियत है कि जो गुड लेंथ पर गेंद पड़ने के बाद हल्की सी एक एक्स्ट्रा पेस और बाउंस जनरेट करते हैं। अच्छी शुरुआत विकेट के साथ इन्होंने आगाज किया है। ये लाइन थोड़ी दिखनी होगी, एस लेग स्टंप के बाहर वाइड दिया अंपायर गुरुनाथ पाटिल सर ने। स्कोर आगे बढ़ता हुआ अब 2 पर पहुंचा है। प्रथम सुतार का आज कैसे बैड लग रहा है, शुरुआत उतना अच्छा मिला नहीं, पहली गेंद पर आउट हुए, लेकिन कैच की तारीफ करनी होगी जिस हिसाब से लॉन्ग ऑफ में उन्होंने कैच को पकड़ा हमजा खान ने, और फील्डिंग यूनिट को उन्होंने बिल्कुल मोटिवेट किया है। एक और सॉफ्ट डिस्मिसल हो सकता था अगर थोड़े से खिलाड़ी जो थे अगर क्विक एक्टिव नजर आते तो। शॉर्ट कवर में ड्राइव किया था लेफ्ट हैंड बैट्समैन कल्पेश और उनके साथ शुभम। गैप में बॉल, बैक एंड एरिया, पावर प्ले, और पावर प्ले के एंगल से देखे तो एक परफेक्ट शॉट खेला है सांस्कृतिक 11 शिरोने टीम के लिए। लेफ्ट हैंड बल्लेबाज कल्पेश ने। स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है अब 6 पर। हर ओवर में एक बाउंड्री अगर आता है तो सांस्कृतिक 11 शिरोने टीम के लिए ये रन चेज इजी हो जाएगा। 5 ओवर का ही मैच है। ड्राइव किया इस बार, शॉट कवर में खिलाड़ी, रन आउट चांस, लेकिन थ्रो खराब। अच्छी रनिंग, गुड रनिंग, क्विक सिंगल खेलते कॉल दिया था, टच एंड गो कॉल था वहां पर कल्पेश का। 1 रन कंप्लीट किया, अब स्ट्राइक पे होंगे शुभम। ओवर कंप्लीट, पहले ओवर के खेल के बाद टोटल स्कोर हुआ है स्कोर कार्ड पर 7 रन। इसके बाद अगला मैच आपके सामने हम लेकर आएंगे गांव देवी शिरोने मेजबान टीम, और उनके अगेंस्ट टीम होगी एकवीरा 11 एरोली। टॉस हो चुका है, केतु लगातार दूसरी बार टॉस जीते हैं इस सीजन अगर बात करें, और टॉस जीतकर डिसीजन उनका पेंडिंग है। फील्डिंग करने का डिसीजन आया है, तो पहले बैटिंग करना होगा एकवीरा 11 एरोली टीम को। विशेष सहकार्य इस प्रतियोगिता के लिए रहा है और हमेशा से रहता है हमारे कार्य सम्राट माजी नगर सेवक सम्मानीय माननीय श्री ज्ञानेश्वर जी सुतार साहब, अविनाश शेठ सुतार साहब, साथ ही साथ सचिन दादा पाटिल, मंगी दादा भोईर, जयवंत सुतार साहब, प्रतीक शेठ सुतार साहब, जयेंद्र सुतार साहब, माधुरी ताई सुतार साहब, करण भाई घरत, जयेश दादा सुतार, सोमनाथ दादा घरत और माननीय श्री सुरेश गोपाल शेट्टी। हमारी खासतौर पे जो फैमिली आप देख सकते हैं, माननीय श्री जयेंद्र शेठ सुतार, माधुरी ताई का विशेष सहकार्य रहा है, साथ ही साथ योगेश दादा पाटिल, कुड्डूस भाई, उनका भी विशेष सहकार्य। चलिए कमेंट्री बॉक्स में चेंजेस होगा और मातृभाषा मराठी में कमेंट्री करने के लिए आएंगे हमारे साथ वॉइस ऑफ नवी मुंबई रोहित भोपी 41 के रन चेज में। थँक यू सो मच सचिनजी गिरी यांचा आवाज तुम्ही ऐकत होता पहिले इनिंगमध्ये। हमजा खान गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय। आणि गावदेवी क्रिकेट संघ आयोजित शिरोणे चॅम्पियन्स ट्रॉफी या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा तमाम प्रेक्षकांचा मी सहर्ष स्वागत करतोय। की स्कोररच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या सोबत यूट्यूबच्या द्वारे जोडले आहेत त्यांचंही आम्ही या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतोय। अति घरचा संघ संस्कृती 11 शिरोणे त्यांच्या विरोधामध्ये वाशी रॉयल्स हे दोन संघ आमने सामने आपल्याला पाहायला मिळतात। हमजा खान आपल्याला पाहायला मिळतो यावेळेस कव्हर सीझनला कल्पेशच्या बॅटमधनं चांगला फटका पाहायला मिळतोय। अनुभव आहे या मैदानावरती खेळण्याचा कल्पेशचा, कारण की SPL शिरोणे प्रीमियर लीग मध्ये चांगला खेळ सातत्याने कल्पेश करत आला आणि आज शिरोणे गावासाठी मात्र चांगला खेळ करतो। टीमची धावसंख्या 10 फलकावरती 11 लागल्यात। टार्गेट या ठिकाणी सेट केलं 41 धावसंख्येचं। कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर CR पाटील फाउंडेशन टीमने कारनामा केला होता।
जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी टीमला 24 बॉलमध्ये 25 धावसंख्या काढू दिल्या नव्हत्या आणि शेवटी तोच संघ टॉप 3 मध्ये क्वालिफाय झालेला आहे. भूषण पाटील यांचा संघ. हमजा खान, भरपूर वेग आहे हमजा खान यांच्याकडे. बॅटची एज लागली आहे का? यस लागली आहे. आणि कल्पेशला मात्र तंबूचा रस्ता दाखवला हमजा खानने. बॅटिंग करत असताना हमजा खान भरपूर स्ट्रगल करत होता, परंतु गोलंदाजी करत असताना चांगल्या रिदम मध्ये चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. सर्वप्रथम गणरायाला वंदन करून या स्पर्धेला मी सुरुवात करतोय. कालच्या दिवसामध्ये उद्घाटन समारंभ देखील पार पडला. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरणत्रंबके गौरी नारायणी नमोस्तुते. गणरायाला वंदन करून आणि त्याचबरोबर महाराष्ट्राच्या आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसामध्ये आम्ही समालोचन करण्यासाठी सज्ज होतो. आमच्या समवेत आजच्या दिवसामध्ये भारताचे राष्ट्रभाषा सचिनजी गिरी यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. पहिल्या सत्रामध्ये त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला. स्ट्राईक वरती फलंदाज नवीन आला. नंबर क्रमांक 4 वरती आपल्याला पाहायला मिळतोय प्रशांत. प्रशांत एक घातक फलंदाज आहे, मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो. नंबर क्रमांक 4. टीमची धावसंख्या 10 फलकावरती टोटल आतापर्यंत 11 धावा. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एक रन कंप्लीट झाली आहे. 12 धावा 10 फलकावरती. कालच्या दिवसामध्ये धावा डिफेंड होत होत्या या मैदानावरती. 60, 70, 80 धावा दिसल्याच नाहीयेत कालच्या दिवसामध्ये. 50 ओलांडायला पण भरपूर स्ट्रगल करायला लागायचं फलंदाजांना. आणि आजच्या दिवसामध्ये ही खेळपट्टी काय रंग दाखवेल हे पाहावं लागणार आहे, कारण की काल तर गोलंदाजांना भरपूर मेहनत झाली आहे. 24 बॉलमध्ये 25 धावा डिफेंड झाल्यात. 48-47 धावा डिफेंड झाल्यात. तर कालच्या दिवसामध्ये आजच्या दिवसामध्ये खेळपट्टी गोलंदाजांना साथ देईल का? यावेळेस फटका चांगला आहे ऑन साइडला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल बाउंड लाईनच्या बाहेर. प्रशांतच्या बॅटमधनं पहिला चौकार येत असताना शुभम होता. शुभमच्या बॅटमधनं चौकार आला. शुभम आणि प्रशांत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये विस्फोटक जोडी या संघाची. दोन्ही बंधू आहेत आणि दोघांकडे चांगली पॉवर आहे. या मैदानावरती सराव, या मैदानावरती खेळत असताना चा अनुभव देखील दोन्ही बॅटर्सकडे आहे. टीमची धावसंख्या 10 फलकावरती टोटल लागली आहे. 16 धावा 10 फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट मॅच मध्ये आयोजक संघ आपल्याला खेळताना दिसणार आहे. यावेळेस फटका समोरच्या दिशेला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक नाहीये. वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. शुभमच्या बॅटमधनं लगातारचा हा दुसरा चौकार पाहायला मिळतोय. अमर वारंगे इन ऍक्शन नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला दिसतील. नवी मुंबई टेनिस क्रिकेट मधला एक डेंजरस ऑलराऊंडर, ज्याने मात्र भरपूर वर्ष या नवी मुंबई टेनिस क्रिकेटवरती अभिराज्य गाजवलेलं होतं. वयाप्रमाणे खेळही बदलतो. अमर वारंगे असं सांगतात की आता आमचे वय झालेत, अरे की भरपूर नवी मुंबई टेनिस क्रिकेटला त्यांनी दिलेल्या NMPL सारखी स्पर्धा त्यांनी जिंकलेली आहे. विघ्नेश मडवी सरांनी देखील उल्लेख केला अग्रिकोळी प्रीमियर लीग मध्ये ॲज अ आयकॉन म्हणून ते खेळलेले आहेत. आणि त्यांच्या समवेत मात्र अरविंद राणा ही आपल्याला खेळताना दिसतील. गावदेवी शिरोणे संघ इन ऍक्शन मध्ये पुढच्या मॅच मध्ये पाहायला मिळणार आहे आपल्याला. टीमची धावसंख्या 10 फलकावरती टोटल लागली आहे 20 धावा 20 रन्स. 21 धावसंख्येची गरज आहे. येणारे शेड्यूल 18 बॉल मध्ये 21 धावसंख्येची गरज आहे. ते शेवटचे 2 चौकार लागले ना, तिथून मात्र मॅचला कलाटणी आली आणि मॅच पूर्णपणे शिरोणे टीमच्या बाजूने झुकली संस्कृती 11. यावेळी जर पाहिलं तर बॅटची एज लागली आहे. नवीन गोलंदाज किसू आपल्याला पाहायला मिळतो. वाशी रॉयल्स यांच्या माध्यमातून खूप चांगली स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली होती. गणेश गुप्ता आणि संपूर्ण वाशी रॉयल्स यांची भरपूर मेहनत आपल्याला पाहायला मिळाली होती त्या स्पर्धेमध्ये. संदीप नाईक प्रतिष्ठान चषक 2025 साठी दमदार आयोजन होतं. त्यामध्ये भरपूर मेहनत या वाशी रॉयल्स टीमने केली होती. भरपूर वर्षानंतर यावेळेस समोरच्या दिशेला स्टँड अँड डिलिव्हर लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर हा षटकार आलाय बॅट्समन प्रशांत यांच्या बॅटमधनं. या दोन्ही बंधूंची जोडी आहे ना, ती विस्फोटक जोडी आहे. या जोडीला तोडावा लागणार आहे. मॅच मध्ये आहे ना शिरकाव तर आपल्याला शिरोणे टीमचाच पाहायला मिळतोय. ज्या टीमने मात्र खूप चांगलं प्रदर्शन केलेलं आहे. संस्कृती 11 शिरोणे संघ.
यावेळेस मात्र शॉर्ट बॉल टाकला गेला होता, ऑन साइडला खेळायचा होता, परंतु निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या फलकावरती टोटल धावा लागलेल्या आहेत 27-27. केसू सेकंड ओव्हर आपल्याला पाहायला मिळतोय केसू यांच्या माध्यमातून. लेफ्ट हँडर आहेत, यावेळेस अगदी हलक्या हाताने खेळून काढलाय. टीमची धावसंख्या धावफलकावरती 28 टार्गेट जवळ पोहोचण्याचा प्रयत्न मात्र करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज प्रशांत. आई गावदेवी शिरोणे आयोजित शिरोणे चॅम्पियन्स ट्रॉफी प्रथम क्रमांक 1 लाख रुपये व आकर्षक चषक आपल्याला पाहायला मिळतो. द्वितीय क्रमांक आपण पाहतोय स्पर्धेचा 50,000 रोख रक्कम आणि आकर्षक चषक. यावेळेस बॉल हवेमध्ये मिस टाइम झाला, गोलंदाज चेंडूच्या खाली येतात आणि इथे मात्र खेळ संपतोय प्रशांत या फलंदाजाचा. पुन्हा इथं लॉंग ऑन बॉल लाईन क्लिअर करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. एकवीरा ऐरोली संघ या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. चांगली मॅच पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच मध्ये एकवीरा ऐरोली त्यांच्या विरुद्धमध्ये आई गावदेवी शिरोणे संघ पाहायला मिळणार आहे. टीमची धावसंख्या दाफलकावरती टोटल लागली आहे 28 धावा लागल्यात, म्हणजेच येणारे बॉल आहेत 13 आणि 13 बॉलमध्ये 13 धावसंख्येची गरज आहे. तर भरपूर कठीण होत चाललंय आता हमजा खान यांच्या टीमसाठी, दनेश गुप्ता यांच्या टीमसाठी सराव भरपूर महत्त्वाचा आहे. त्यांच्याच मैदानावरती वाशी रॉयल्सने जी स्पर्धा आयोजित केली होती त्याही स्पर्धेमध्ये सानपाडा टीमला घाम फोडला होता. लेफ्ट हँडर बॅटर अनिकेत खडपे, खूप चांगली बॅटिंग केली होती अनिकेत खडपेने आणि अक्षरशः अजय पाटील डॉली यांना थोडासा घाम फोडला होता त्यांनी शेवटच्या ओव्हरमध्ये 30 धावसंख्येची गरज असताना. 13 बॉल 13ची गरज आहे. यावेळेस मात्र अगदी हलक्या हाताने खेळून काढल्या. ओमकार मापळकर आपल्याला पाहायला मिळतो बॅटिंगसाठी. 12 बॉलमध्ये 12 रनची गरज आहे. 12 बॉल 12 धावसंख्येची गरज आहे. टार्गेट अगदी सोपं झालंय संस्कृत 11 शिरोणे या टीमसाठी, कारण की या मैदानावरती 12 मध्ये 12 थांबवायच्या म्हणजे कठीणच आहे. भरपूर मेहनत करावी लागेल आणि त्याचबरोबर तुमचं नशीबही तुमच्या समवेत हवा. प्रथम सुतार लवकर बाद झाले होते आणि त्याच्यानंतर संपूर्ण जबाबदारी जी आहे ना ती कल्पेश आणि शुभम वरती होती. जिथून कल्पेशने चांगली खेळी केली, त्याच्या बॅटमध्ये 2 चौकार आले. शुभम अजूनपर्यंत खेळतोय. प्रशांतने चांगली फटकेबाजी केली, तोही बाद झाला आणि ओमकार आता पहिल्या रनसाठी आपल्याला पाहायला मिळाला होता. ओमकारकडे ती टेक्निक आहे जिथे सिंगल डबलचा खेळ ओमकार सातत्याने खेळत येतो. लहानपणापासून आम्ही ओमकार मापळकरांना ओळखतोय आणि सिंगल डबलचा खेळ ओमकारांच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने खेळला जातं आणि 12 बॉल 12ची मॅच म्हटल्यानंतर ओमकारलाही इथून चांगली कामगिरी करावी लागणार आहे. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं असेल की 24 बॉलमध्ये 25 धावसंख्येची गरज होती जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी टीमला. तिथून मात्र सिंगल डबलचा प्रयत्न करत असताना मात्र तो सामना गमावला. जर सुरुवातपासूनच पॉवर प्ले पासून जर फटकेबाजी केली असती बामणडोंगरी टीमने तर कदाचित आज बामणडोंगरी संघ क्वालिफाय मध्ये आपल्याला पाहायला मिळाला असता. परंतु भूषण पाटील यांचा टीमचं कौतुक करावं लागणार आहे. मास्टर माइंड भूषण पाटील ज्यांनी जो गेम फिरवला, भरपूर मजा आली कालच्या दिवसामध्ये. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. दनेश गुप्ता आलेत गोलंदाजीसाठी. वाशी रॉयल्स आयोजनामध्ये एक आकर्षित गोष्ट आम्हाला पाहायला मिळाली होती. जो बॉल आपल्याला दिसत होता 10x यावेळेस जर पाहिलं तर फटका चांगला, परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. आता 11 बॉलमध्ये 12 रनची गरज आहे. मॅच सोपी आहे. मॅचमध्ये असं काही नाही की वाशी रॉयल्स टीमने शिरकाव केलेला. तो मॅच वाशी रॉयल्सच्या माध्यमातून जी स्पर्धा होती त्यामध्ये जो बॉल होता त्या बॉलवरती प्रथमताच आपल्याला पाहायला मिळालं होतं की संदीप नाईक प्रतिष्ठा हे नाव जे आहे ना त्या बॉलवरती कोरलं होतं 10x बॉलवरती. आणि तो बॉल आहे ना पूर्णपणे पॅक होता, ओपन नव्हते बॉल, ते रॅपमध्ये पॅक करून आले होते आणि खूप चांगली संकल्पना वाशी रॉयल्स यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. आणि जो संघ पराभूत होईल त्यांच्यासाठी 3 10x बॉलचे बॉक्स दिले गेले त्या स्पर्धेमध्ये. प्रत्येक टीमला अगदी 16 टीम्सने सहभाग नोंदवला होता. 16च्या 16 टीम्सने 3 बॉलचे बॉक्स घेतलेले आहेत आणि त्या स्पर्धेमध्ये नियम होता जो संघ पराभूत होईल त्यांना 3 बॉल बॉक्सचे दिले जाते. म्हणजे चांगला उद्देश घेऊन वाशी रॉयल्स टीमने ती स्पर्धा आयोजित केली होती. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर येत असताना ओम श्री आपल्याला पाहायला मिळतोय.
गोलंदाज धनेश गुप्ता. यावेळेस सिंगल रन 10 मध्ये बनवायचे आहेत. आता 11 धावा, 10 चेंडू, 11ची गरज आहे. सिंगलने मात्र स्कोर कार्ड जवळ पोहोचण्याचा प्रयत्न करत असताना 10 चेंडू 11ची गरज आहे. धनेश गुप्ता अगदी महत्वाचं षटक घेऊन आला या ओव्हरमध्ये. कमीत कमी धावा खर्च करून मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच बनेल का वाशी रॉयल्स या टीमसाठी. 10 बॉल 11ची गरज असणार आहे सध्या. यावेळी जर पाहिलं तर आडवा बॅटने खेळला ऑन साइडला, डीप स्क्वेअर लेगला आलाय चौकार ओम श्रीच्या बॅटमधनं. आणि हे 4 धावे बरोबर टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल आपल्याला पाहायला मिळते 34 धावा, 34. मॅच अगदी सोपी झाली. आता 7 रनची गरज आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 9 आणि 9 बॉलमध्ये 7 रनची गरज आहे. पहिला सामना जिंकण्यासाठी टीम संस्कृती 11 शिरोणे या टीमला पुन्हा एकदा फुल टॉस बॉल आहे. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. 1 रन कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न परंतु बॉल बाउंड लाईनच्या बाहेर चालला. आणखीन एक चौकार पाहायला मिळतो आपल्याला ओम श्री यांच्या बॅटमधनं. टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल पाहायला मिळते 38 धावा, 38. अवघ्या 3 धावसंख्येची गरज आहे. चला गावदेवी शिरोणे संघ जो काही निर्णय असेल त्वरित घ्या आणि मैदानाच्या आतमध्ये आपण लगेचच उतरायचं आहे. 3 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. चेंडू तुमच्याकडे आहेत 8 बॉलमध्ये 3 रनची गरज. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅकफुटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट जर झाला असता तर कदाचित फलंदाज बाद झाले असते. 2 रनची गरज आहे. आता 7 बॉल शिल्लक आहेत आणि 7 बॉलमध्ये 2 धावसंख्येची गरज असणार आहे. टीम संस्कृती 11 शिरोणे टीमला पहिला विजय प्रस्थापित करण्यासाठी. यावेळेस 2 रनची गरज असताना चेंडू हवेमध्ये बराच वेळ आणि बॉन्ड लाईनच्या बाहेरही जाणार आहे. ओमकारच्या बॅटमध्ये आला विनिंग स्ट्रोक आणि फलंदाज इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतात ओमकार हे नॉट आउट जातील मैदानाच्या बाहेर. चांगली बॅटिंग त्यांनी केली आणि टीमची धावसंख्या आपण पाहतोय टोटल आता 43 म्हणजे 2 धावा वरती काढलेल्या आहेत. विजय प्रस्थापित केलेला आहे टीम संस्कृती 11 शिरोणे टीमने. हार्दिक अभिनंदन संस्कृती 11 शिरोणे टीम. हार्ड लक टीम वाशी रॉयल्स. धनेश गुप्ता, हमजा खान, खूप चांगला प्रयत्न तुम्ही केलात या स्पर्धेमध्ये पहिला सामना जिंकण्याचा, परंतु तुमच्या वाटेला पराभूत आला. आणि नेक्स्ट मॅचसाठी आणि नेक्स्ट टुर्नामेंटसाठी आणि या हंगामासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा वाशी रॉयल्स टीमला आम्ही देतोय आणि संस्कृती 11 टीमला आम्ही नेक्स्ट मॅच साठी भरपूर साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून देतोय. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ज्याने मात्र खूप चांगला खेळ साकारला. मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच प्रथमेश कुंभार ठरले. 2 ओव्हरमध्ये 13 धावा खर्च करत 2 विकेट त्यांनी घेतलेले आहेत आणि प्रथमेश कुंभार या सेकंड दिवसातील पहिल्या मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच बनलेत. त्याचबरोबर आम्ही विनंती करतोय सन्माननीय आदरणीय आमचे धारावी गावचे लेजंड खेळाडू राजेशजी भोईर दादांना विनंती करतोय पण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि यशवंत नाना या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही विनंती करतोय पण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आम्ही करतोय. गावदेवी शिरोणे आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी गावदेवी शिरोणे चॅम्पियन्स ट्रॉफी या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतोय. प्रथमेश कुंभार आपण या. प्रथमेश कुंभार ठरले त्या मॅच प्लेअर ऑफ द मॅच. 2 ओव्हर त्यांनी टाकले 13 धावा